दरम्यान कोणतीही करवाढ नसणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिकेचा कर भरावा लागणार आहे, तर मुदत ठेवी मोडून विकास कामे करण्यात येणार आहेत। बघूया या अर्थसंकल्पात मुंबईत काय असणार आहे या संदर्भातला रिपोर्ट। मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात तब्बल 15,500 कोटींची विक्रमी वाढ करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणांसह एकूण 74,427 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात। गेल्या वर्षीच्या एकूण 60,000 कोटींवरून यंदाचं बजेट 74,427 कोटींवर। आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून 14.19% वाढ। आरोग्य संबंधी सोयी सुविधांसाठी 7,000 कोटी, शिक्षणासाठी 4,000 कोटी, बेस्टसाठी 1,000 कोटी, दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाकरिता 4,300 कोटी, कोरेगाव मुलुंड लिंक रोड करिता 1,958 कोटी, पाणी पुरवठा प्रकल्पासाठी तब्बल 4,000 कोटी रुपयांची तरतूद, पर्यावरण विभागासाठी 113 कोटींची तरतूद। महापालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये प्रयत्नपूर्वक महसुली खर्चामध्ये वरचावरती नियंत्रण मिळवलेलं आहे। भांडवली खर्च हा 58% आणि महसुली अर्थसंकल्प हा 42%, अशा पद्धतीनं या अर्थसंकल्पाची रचना आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देत करवाढ टाळण्यात आली आहे। मात्र उत्पन्न वाढीसाठी येत्या आर्थिक वर्षात करवाढीचे संकेत देखील देण्यात आलेत। तसेच करमणूक शुल्क वाढवण्याची अंमलबजावणीही यावेळी करण्यात येणार आहे। झोपडपट्टी भागातील गाळेधारकांकडून मालमत्ता कर वसूल केला जाणार। झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी महसूल अपेक्षित। दुकानदार आणि व्यावसायिकांना दिलं जाणाऱ्या अनुदान पत्राचे नूतनीकरण शुल्क वाढणार। घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क येत्या काळात लागू केले जाणार। करमणूक कर वसूल करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार। प्रोजेक्ट हे एक्सेप्ट फॉर मला 6 प्रोजेक्टची आवश्यकतेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे प्रोग्रेस सुरू आहे आणि तरतूद तशा पद्धतीने केली। मुंबईत देश विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पर्यटन वाढीसाठी महापालिका प्रशासनानं नव्या योजनाही आखल्यात। लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आयची उभारणी करणार। कोळीवाड्यांच्या विकासासाठीही 25 कोटींचे अर्थसहाय्य। राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणले जाणार। संजय गांधी नॅशनल पार्कच्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारले जाणार। काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार। मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी दहिसर नाक्यावर 131 खोल्यांचे तारांकित हॉटेल उभारले जाणार। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला। कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। कुठलाही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलाही भुर्दंड नाही, अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। MSRDCचे मंत्री 14 ते साधारणपणे 23 हे मिंदेच होते आणि हे होत असताना दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदलले, दोनदा एस्केलेशन झालं, पण काम काही पूर्ण झालं नाही। कारण मुंबई लुटायचं काम, कर लावायचं काम, अदानीच्या घशात घालायचं काम हे भाजपा करत आहे। नगरविकास खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे असेल, गद्दाराकडे असेल, तरी आम्हाला स्वच्छ पारदर्शी चौकशी अपेक्षित आहे की 1000 गम है खुलासा कौन करे, 1000 गम है खुलासा कौन करे, अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कौन करे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्यानं गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे। त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदी बघता यंदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बार वाजणार असं स्पष्टपणे दिसतंय। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।